सरांनी काय बघून लावला 1,25,00,000 तुम्हाला मिळणार, 1,25,00,000 मला दिसायला लागलं. ती झोप येईना, उठून बसायचं. आई म्हणते असाच करते, काय नाही असंच पहाटे मुंबईला जायचं. 4 वाजता मी एसटी पकडली, संध्याकाळी 4 वाजता मी मुंबईला पोहोचलो. त्यावेळेस 10 वर्षापूर्वी रस्ते भारी होते आहे ना. 4 वाजता सरांनी मला घेतलं त्यांच्या इंडिकात एका प्रोग्राममध्ये. तुम्ही कसं या प्रोग्रामला आला, तसं मी 11 वर्षापूर्वी असा प्रोग्राम बघितला. हा प्रोग्राम, त्या प्रोग्राम मध्ये मी लक्ष केलं, टूथपेस्ट शॅम्पू साबण मी सांगतो म्हणून वापरता का लागतं म्हणून वापरतोय. सांगितलं वापरणार, नाही सांगितलं वापरणार आहे. मी काय चेक केलं, 10,000 दिलं, MRP 13,000 माझ्या घरात येतोय. माझा लॉस नाही. सामान्य माणूस पाहिजे तर लॉस बघतो, आहे का आपला लॉस. दुसरं मी चेक केलं, जर मी घेणार कुणाला, जाहिरात कुणाला करणार, एक तर नातेवाईकाला घेणार, एक तर मित्राला घेणार. माझा लॉस नाही, मी नातेवाईकाला मित्राचा लॉस आहे का, त्यांचा पण लॉस नाही माझ्या लक्षात. तिसरं चेक केलं, ज्यांना मी घेतलंय मित्र नातेवाईक, त्यांना पैसे कमवून दिल्याशिवाय, त्यांच्या बँकेत पैसे गेल्याशिवाय, त्यांचं भलं 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 केल्याशिवाय माझा लाभ होत नाही. आणि चौथी गोष्ट आवडली, नॉमिनी फॅसिलिटी. कुठली फॅसिलिटी, वारसा हक्क मेंटेन होतो. मी काम एकटं करणार, पण एकट्याने केलं काम 3 पिढ्या पैसे देणार. किती पिढ्या, जिंदगी के साथ में जिंदगी के. मी गेला तरी कुठला नंबरवरचा हा लागणार. का लागणार तर घरातली नातवंड म्हणणार हे बाबा होते तेव्हा पण पैसे येत होतं, आता हे गेले तरी आता करोड काही देते, किती जिंगाला आहे लाईफ आपली, बरोबर काय म्हणणार की नाही. मग म्हणलं आयला व्यवसाय केला पाहिजे. काही लोकांना सर्व आजीवन कसं ऐकलं, तसं मी तिथं काही लोकांना ऐकलं. एक भाजीपाला विकणारी महिला टेलीवर येते, म्हणते मी महिन्याला 100 दिवसाला 100 कमवायची, महिन्याला 3,000 कमवायची. पण ह्या व्यवसाय टिकल्यामुळं आज महिन्याला 5 लाख कमवते, वर्षाला 60 लाख कमवते. मी उठून उभं राहिलो, शेजारला मला बसा संपलं नाही. मी म्हणलं 100 रुपये दिवसाला, महिना 3,000 कमवणारी महिला जर 5 लाख कमवत असेल तर म्हणलं शामराव तू पण कमवू शकतो, बरोबर की नाही. एक ध्यास लागला, एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला. एक व्यक्ती आला, अल्लाह बख्श आजाद, हितवर लिहायला दाढी पांढरी शुभ्र हितवर डान्स करायला लागला. आय एम 69 यंग मॅन. म्हणजे कसं काय 69 वय सांगते, यंग मॅन कसं काय. तर मी त्याला विचारलं, विचारतात म्हणले 69 वयापर्यंत मुंबईमध्ये रिक्षा चालवली, पण कधी 1 लाख एकत्र बघितलं नाही. पण ह्या व्यवसायात मला वर्षामध्ये आता करोड रुपये येतात. किती येतात, मी करोडपती झालो म्हणून नाचतोय म्हणली. म्हणून 69 वर्षाचा तोर नाही म्हणतोय. लास्टला एक व्यक्ती आला, तो म्हणे मी 42 लाख कर्ज होतं, 62 वय, आत्महत्या करणार होतो, पण मी तर म्हणला आज माझ्या उद्या बरं. ती अशा प्रोग्राम मध्ये येऊन बसलो. वय किती 62, खर्च किती 42. मग त्या 42 वय कर्ज असणाऱ्या व्यक्तीने हा प्लॅन ऐकला, विश्वास ठेवला स्वतःवरती, सिस्टीमवरती. काय केलं, 10 महिन्यात 42 लाख ह्या व्यवसायातनं नील केलं, कर्ज नील केलं. आता तो व्यक्ती 75 वय, किती वय, त्या इंडस्ट्री मधून आता त्यांना इन्कम येतं वर्षाला 5 करोड. डायमंड पद आहे, नाव आहे समीकरण चौधरी, 100 कोटीला मालक आहे. आता हे सर्व मराठी माणसानं बघितलं, खेड्यातलं मराठी माणूस जाते बघते मुंबईमध्ये. आता एक तर मराठी माणूस पेटत नाही, पेटला की विजतच नाही परत. 1,000 डिग्री वस्तू मी पेटलो. एखादा दुःखी आत्मा जर मला बाहेर भेटला, निगेटिव्ह आत्मा, भटकती आत्मा म्हणजे समजलं तुम्हाला, नालायक लोकांचं नेटवर्क, ना हम करेंगे ना किसी को करने देंगे, सर नो. असं जर मला भेटला, त्यानं जर मला स्पर्श केला, तर जोडून खात होणार. एवढा जोश आपल्यामध्ये 1,000 डिग्री. आता 1,000 डिग्री जोशना त्या हॉलच्या बाहेर पडलो मी. कदम साहेबांना म्हणलं सोडायला आग लावून, गणगे मणगे वंदे मातरम, सर्व महाराष्ट्र आपला आता बघा मी काम कसं करतो. कदम सर म्हणले करा, आम्ही 2 दिवसांनी येतो, तुम्ही 70,000 ऍडजस्ट करा. 7-8 स्ट्रक्चर सांगितलं मला. मी 5% 70,000 उचलले. किती टक्क्यानं, 5%. पैसे कुठं कसे, पहिलं 3.5 लाख करतो. या आयोग मोटिवेशन मध्ये 70,000 5% उचलले. 3 आयडी माझ्या घेतलं, 2 आयडी बावडनावे, 2 आयडी मिसेसच्या नावे, लगभग 1 लाखाचं मटेरियल कदम सर वागळे सर इंडिका घेऊन आले. पहिल्या दिवशी ते मटेरियल कसं विकायचं त्यांनी मला सांगितलं.
आणि 10 लोकांना भेटलो. 10 टाकाला अंबानीची पावलं निघाली. ते म्हणले तू कर, तुला किती आलं, आता भावाने तुझ्यापासून तरी येते बरोबर की नाही. पण कदम सर्व रिटर्न गेले. मी 56 दिवसात सर्व 1 लाखाचं मटेरियल विकून टाकलं. 90,000 माझ्या कॅश आला. किती हजार? सावकारला मी 97व्या दिवशी 77,000 रुपये दिलं. 70,000 मुद्दल, 7,000 व्याज. तरी माझ्या हातात 13,000 उरलं. किती हजार? मी अकलूजच्या बाजारात गेलो, एक 2 व्हीलर घेतली, फोर चॅम्पियन. सेकंड हँड नाही, 25वी हँड. त्या 25वी हँड 2 व्हीलरला मी गॅसकिट केलं. गॅसकिट 2,000 देऊन इंगोले म्हणून आमच्या माणूस आहे, त्याला गॅसकिट बसवायला हवं. 10,000 टू व्हीलर चालू झाली. आणि त्या टू व्हीलरमध्ये मी, वाबळे साहेब, कदम साहेब, माळशिरस तालुका, सांगोला तालुका, पंढरपूर तालुका, त्या टू व्हीलरमध्ये गॅसकिटच्या फिरायचो. आणि आम्ही मोठी मोठी स्वप्न बघायचो. आपली कार असणार, आपला बंगलो असणार, आपण विमानानं जाणार, आपण 5 स्टार स्कूल चालवत राहणार, आपण करोडपती बनणार. लोक खाल्ल्यावरनं बघायचे. लोक म्हणायचे आले करोडपती, चालले करोडपती, गेले करोडपती, आणि पेट्रोलला पैसे नाही. 100 रुपयाला महाग आहे पेट्रोलला. आणि जर करोडपती म्हणलं तर पहिल्या कुठं जायचं. पण जाऊ दिली नाही. मी काम चालू ठेवलं, सातत्य ठेवलं. 110 लोकांना भेटलो 6 महिन्यात. किती लोकांना? 110 लोकांना. एक पण मायकाला जॉईन नाही झाला. एक पण. मी जर दिसलो, मी टू व्हीलर माझी बॅग दिसली, जर मी समजा चौकात उभा आहे, तर मी दिसलो की लोक तिथनं टन मारणार, मला घेऊन जातात. आपला किती तासाला होता. का तर लोक म्हणाली पकडणार आणि पकवणार, असं गोळ गोळ काढते म्हणणार. गोळ गोळ काढते, पोटात गोळा येते. काय लोकांनी तर गोळवाला नाव काढलं. काढते बघ म्हणणार, गोळ पकडते तुला, आता तू जाऊ नको तिकडे, पकडते. असं माझ्या चर्चा व्हायची. मी तर मला सांगायचं. असं करत करत 7व्या महिन्यात ऍक्सिडेंट झाला. मांडी चुरा झाली. आज पण महावीर मेडिकलचा रोड आहे. महावीर मेडिकल आपल्या कंपनीच्या नावानं ठेवला आहे. सर नो मांडी चोरा झाली. सूर्यवंशी हॉस्पिटल अकलूजमध्ये ऍडमिट होतो. 110 जी माझी कलिग होती, ही चिंतक होती, नातेवाईक होती, 110 बघायला ऐका गेला. सर्वजण आली बघायला. पण एवढी का लोक आली म्हणून डॉक्टर पण आलं पळत. काय म्हणणार, एवढी काय लोक आले एकदम. त्यात मामा आलं पुढं. मामाला आजवरच कुठून लावलं होतं. मामा म्हणलं असलं करू नको, माझी 75 पटेल की 25% उत्पन्नात आयुष करून 75% उत्पन्न तो आम्हाला दी. ती मामा 1,000 टन ऊस मामाचा. किती? 100 एकर जमीन. मामा म्हणलं 70,000 दिली. मामा गावचं सरपंच. पहिला प्लॅन नाही गेलो आम्ही तिघजण. पण मामानं असं टिंगल केली आमची, सुपाट आम्ही तिघं पण घराच्या बाहेर. मग ती मामाला म्हणलं तुला सांगितलं नाही, बुजुर्ग लोकांना ऐकायचं. भोगत आता तुझी कर्माची फळ. हिने का नाही मांडली, बस आता. तेवढ्या डॉक्टर येते गर्दीत काय म्हणते, कसं आहे मांडी चुरा झालेली आहे, बहुतेक ऑपरेशन होणार नाही. म्हणजे डॉक्टर इकडे कशा तुम्ही निगेटिव्ह बोलताय, म्हणजे ह्याच्या तिकडे कशाला बोलताय मला सांगा. तुम्हाला जमत तसं तर म्हणलं पुण्यावर पेशंट पण मांडी नीट करू आपण. डॉक्टर म्हणतो याला पहिलं पेशंट आहे, मला मोटिवेशन देत नाही. डॉक्टरनं पुण्यावर पेशंट बोलवली, मांडी तयार झाली, परत कार्यक्रम चालू झाला. परत लोक म्हणतात मांडी मुली तरी परत बोलते, किती पागल आहे. त्या लोकांना पागल चालत नाही, तो पागल त्याने मार्केट मधला वेळा आणि मायाचा पागल आहे. पागल पहिले प्रगतिशील, कयने गतिशील, लय लक्षशील. आता काम चालू झालं. 2 मित्रापासून चालू झाला व्यवसाय. एक बापू फाटे, गाडी गावचं सरपंच. त्याला म्हणलं सरपंच, लगेच छाती एवढी यायची पुढं. पण ती 4 महासरपंच 100 एकरावर आहे बाबा आल्या. त्यांना याचा विश्वास दिला. एक दादा वागच धाकट्या भाऊ, तिचा आहे पोलीस भरती, आमची भरती, मला बंद कर समजा माझ्याबरोबर चल, हीच करू आपण.
2 मित्रांकडून चालू केला व्यवसाय, मित्र दुसऱ्या वर्षी 10 लोकांची टीम झाली. त्या 10ला विश्वास दिला. तिसऱ्या वर्षी 200 लोकांची टीम झाली. चौथ्या वर्षी 2000 लोकांची टीम झाली. मी एसटी झालो. वाजवायचं बी मी, नाचायचं बी मी, शंकराजी मला प्लॅन पण आपणच देणार, शेअरिंग पण आपण, सर्व आपणच, कोण बोलायला तयार नसायचं. अशा परिस्थिती एसटी झाल्यानंतर मग एक एक फेरं तयार होत गेलो. एक एक चौकार शिक्षार मारत मित्र आता माझ्याबरोबर 50,000 पेक्षा जास्त लोकांचा ग्रुप आहे. मित्र 3.5 लाख कर्ज फेडण्यासाठी भरलेला फॉर्म. आज सांगायला लांब वाटतं, या इंडस्ट्रीमधून पहिलं 6 वर्ष गेलं 1 करोड बँकेत आलेला, 1 कोटी कॅश जीएसटी पिढीत जाऊन 6 वर्षात 1 कोटी कॅश आला. नंतर 3 वर्षात दुसरे 1 कोटी आलं, नंतर तिसरे 1 कोटी 2 वर्षात आलं. आता मित्र गेली 3 वर्ष वर्षाला 1 करोड कॅश वर्षाला 1 करोड कॅश. आता मी जीएसटी महिन्यावर 3 लाख करतो, 8 लाख जीएसटी प्लस टॅक्स टीडीएस असं टोटल 24 लाख गव्हर्नमेंटला जातात. किती लाख? आता मला कोणी जर मी आहे व्यवसायात नसतो, मायलाईनमध्ये नसतो, तर मला कोणी 24 लाख पगार दिला नसता. पण आता मी गव्हर्नमेंटला तेवढं पे करतोय. जबरदस्त आहे की नाही? त्याच्यामुळं कॅस्किटल पिरियडने इंडिका कार आली, इंडिका कारवर डिझायर कार आली, त्याच्यानंतर 14 लाखांनी फोर्सबल कार आली, नंतर आता बाहेर 30 लाखांची इनोवा क्रिस्टा आहे. आता येणारी कार आहे लवकरच, कारण आमच्या मॅनेजमेंटनं चेन्नईवर सांगितलं अजिबात 1 कोटीची कार घेऊ नका. त्यामुळे गाव सर डायमंड वन नंतर घ्या. मॅनेजमेंट ऐकायचं सर नो. त्यांनी चांगलं सांगितलं आमचा आता प्लॉट आहे, आपल्या कंपनीचं प्लॉट आहे, त्याच पैसे गुंतवा, तुम्हाला ₹1,00,000 भाडं चालू होते. भाडं म्हणजे काय? रेंट. मग तिथं 1 कोटी टाकलं, आता 1 लाख महिन्याला येणार. जबरदस्त आहे की नाही? आता डायमंड झाल्यानंतर कार ती मर्सिडीज बेंझ 1 करोडची घेतो. घर माळावर होतं, पावसाळ्यात टिपकायच, बायकोला म्हणायचं तू बांधली, बायको तिच्याने पाणी ठेवायची. आणि मी म्हणत बांगला असणार, बांगला आपला. बायको म्हणे सुस्त कसं काय बांगला असणार, सुस्त कसं काय? कारण 500 नाही तर कागद आणायला, वरचा प्लास्टिकचा कागद असतो नाही. बायको म्हणायची आज येताना कागद आणायचा, नाही तर संध्याकाळी जेवण येणार नाही. म्हणत बरं आज आहे म्हणतो, रात्री 1 ला कार्यकर्ता मला दुकान बंद होतं. 8 दिवस झाले, किती दिवस दुकान बंद आहे. आणि म्हणायचं बांगला असणार. बायको घरात हसायची, बाहेर दोस्तांना हसायचा, नातेवाईक हसायची, लोक हसायची. पण मित्र तुम्हाला माहित आहे, जिन पर लोग हसते हे वही क्या सोचते हे. चांगला असणार ह्या दृष्टिकोन ठेवून कार्य करून मित्र आज ह्या इंडस्ट्रीमुळं पॉवर ऑफ डुप्लिकेशन, पॉवर ऑफ मॅनेजमेंट, पॉवर ऑफ सिनियर सपोर्ट, त्याचा नतीजा मित्र आज 5190 करोड बांधकाम विदाउट दोन बँकेत न जाता 1.5 कोटीचा बंगला अकलूज सिटीमध्ये उभा आहे. आज त्यांनी 12,000 विदेश टूर आहेत, तकरीबन 1,000 लोक विदेश टूर आले, 5,000 लोक डोमेस्टिक टूरला बसले. आता आम्ही माउंट आबूला चालू, तकरीबन 1100 लोक आहे. किती? 1100 लोकांचा आम्ही इव्हेंट करतो माउंट आबूमध्ये. आता सर्व बुकिंग झाले, सर्वांना तिकीट पण आलेत ना, तिकीट बारामती सर्वांना तिकीट आले. 1100 लोकांचा एकत्र इव्हेंट करतोय माउंट आबूमध्ये. आणि आले की आम्ही 1,000 लोक आता परत हैदराबादला विलीन करणार आहे. 1,000 लोकांचा तिथे बिग इव्हेंट करणार आहे. आणि जबरदस्त तिथं पण आपण लेक्चर ठेवतो, 1 दिवसाचा वर्कशॉप ठेवतो हैदराबादमध्ये आणि माउंट आबूमध्ये पण. तिथं पण एक चांगला एज्युकेशन गुरुज आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. कारण का लर्निंग मध्ये अर्निंग आहे. मान्य करता? 100% तुम्ही पण सक्सेस बनू शकता. फक्त आजपासून एक करा, स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही गरीब आहे, अजिबात गरीब नाही, तुम्ही श्रीमंत आहे. कारण का आज जर तुम्ही ठरवलं, बघितलं मार्केटमध्ये आजचे जे श्रीमंत लोक आहेत ते काही गरीब लोक होती की नाही. मग तुम्ही आज गरीब असाल तर स्वतःला कमी लेखू नका. येणारे 5 वर्ष सिस्टीमला द्या. आजपासून इगोला घरामध्ये लॉक करा, डोक्यावरती परत तोंडामध्ये साखर ठेवा, पायामध्ये 5 वर्ष पिंजरी बांधा. या व्यवसायाला मारो धंदा म्हणून स्वीकारा. कोणाचा? माझा व्यवसाय म्हणून स्वीकारा. 5 वर्षानंतर मागे वळून बघताल तर मित्र तुमच्या सर्वांच्या अकाउंटला 1 करोडपेक्षा जास्त अमाऊंट आले.
होणार करोडपती, होणार सक्सेस. एकच करा, हैदराबाद विन करा. किती लोकांना हैदराबादला यायच्या विमानाने जाणार आहे आपण सर्वजण? काय लोक अशी करू की नको? बरोबर की नाही? आता इथं